लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिना संपलेला आहे आणि 8वा हप्ता कधी भेटणार? 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का? नेमकी काय बातमी आहे, काय सत्यता आहे, सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. लाडक्या ताईंनो, 8वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर 9वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, तो तुम्हाला 1,500 रुपये भेटेल का या ठिकाणी 2100 रुपये भेटेल, याबद्दल नेमकी काय अपडेट समोर आलेली आहे, बजेट मध्ये नेमकं काय होणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत. लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. 8वा हप्ता तुम्हाला नेमका भेटणार आहे कधी? बऱ्याच ताईंचा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. बऱ्याच ताई या ठिकाणी चिंतेत पडलेल्या आहेत की सर, नेमका 8वा हप्ता आम्हाला भेटणार आहे का नाही? लाडकी बहीण योजना चालू आहे का बंद पडली आहे का फक्त मतदानापुरती ही योजना चालू केली होती, आता मतदान झालं, सरकार आलंय, तर ही योजना आता बंद पडेल की काय? अशा स्वरूपाचे बरेच प्रश्न. नंतर 4 चाकीचा प्रश्न समोर आलाय. सर, आमच्याकडे 4 चाकी आहे, ती दुसऱ्याच्या नावावर आहे किंवा माझ्या वडिलांच्या नावावर आहे, तर मग आमचा या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म रिजेक्ट होईल का? की बरेच असे प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे. तर लाडक्या ताईंनो, जर कुणी चॅनलला नवीन आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाचं चॅनल आहे आणि सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि तुम्हाला पुरावा देखील दाखवणार आहे. हो, तुम्हाला पुरावे देखील दाखवणार आहे. टीव्ही मध्ये नेमकी बातमी काय आलंय, 8वा आणि 9वा हप्ता एकत्र भेटणार आहे का काय? 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या हप्त्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहेत, अशा स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे. ती बातमी देखील तुम्हाला मी दाखवणार आहे, कारण की आपण या चॅनलवर, युट्यूबच्या चॅनलवर फक्त आणि फक्त सत्य बातम्या, खऱ्या बातम्या सांगत असतो. खोट्या बातम्या, अंदाज आपण या ठिकाणी वर्तवत नाहीत. 100% खऱ्या बातम्या आपल्याकडे सांगितल्या जातात. लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे एकदम महत्वाची बातमी तुम्हाला मी सांगत आहे. लक्षात घ्या, फेब्रुवारी महिना आता संपलेला आहे. लक्षात घ्या, 8वा हप्ता केव्हा मिळणार? तुमचा पण हाच प्रश्न आहे का लाडक्या ताईंनो? बघा, तुमचा हा प्रश्न असेल, 8वा हप्ता सर आम्हाला केव्हा मिळणार आहे, तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि 8वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. सरकारला पण आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे की बाबा, या ठिकाणी तुम्ही असा उशीर का लावताय? त्या महिन्यामध्ये तुम्ही पैसे का पाठवत नाहीयेत? किंवा आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक महिन्यामध्ये पैसे भेटत होते. निवडणुकीच्या अगोदर बघितलं असेल, काही महिन्यामध्ये तर ऍडव्हान्स पैसे भेटले. ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऍडव्हान्स भेटले होते. तर आता फेब्रुवारी महिना संपून गेलाय, तरी पण पैसे का नाही भेटत? अशा बऱ्याच ताईंच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. तुमच्या मनात हा प्रश्न झालाय का निर्माण? लाडक्या ताईंनो, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. स्पष्ट शब्दात तुम्ही तुमचे मत या ठिकाणी मांडायचं आहे. लाडक्या ताईंनो, हा लाडका दादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे. जर वाटलं तर सरकारकडे आपण मागणी देखील करणार आहोत, या ठिकाणी निवेदन देखील देणार आहोत. आमदार असतील, खासदार असेल, मी स्वतः. लाडक्या ताईंनो, बघा, बऱ्याच ताईंना वाटत असेल की तुम्ही नेमकं काय करतायत सर, नुसते व्हिडिओ घेतात, फक्त माहिती सांगतात. लाडक्या ताईंनो, जर वेळ पडली तर आमदार खासदारांना भेटून मी या ठिकाणी निवेदन देखील देणार आहे. या ठिकाणी बघा, तुमच्यासाठी मी मदत करत आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. नक्कीच मी पत्रकारांशी देखील दररोज संवाद साधत असतो. कॉलवर असेल, मेसेजवर असेल, मी दररोज पत्रकारांशी, वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या पत्रकारांशी देखील या ठिकाणी चर्चा करत असतो. तुम्हाला वाटत असेल की सरांना ह्या मधल्या गोष्टी समजतात कुठून? मी ज्या गोष्टी तुम्हाला 17 फेब्रुवारी सांगितलं होता की तुम्हाला हा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी पडताळणी झाल्यानंतरच भेटणार आहे. 4 चाकी वाहनाची पडताळणी सुरू आहे आणि तो पूर्ण याद्या झाल्यानंतरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं. लक्षात घ्या. आता तुम्हाला बघित असेल, बऱ्याच टीव्हीवर आले असेल, न्यूजपेपरला आले असेल किंवा इतर कोणी तुम्हाला सांगितलेलं दिसलं असेल की बाबा हे हप्ता आता काय झालेलं आहे, पडताळणी नंतर येणार आहे. पण ह्या गोष्टी तुम्हाला मी अगोदरच सांगितल्या होत्या, कारण की आपण या ठिकाणी बरीच मेहनत घेत आहोत. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी दररोज मी या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधत असतो, वेगवेगळ्या माध्यमांशी संवाद साधत असतो किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी देखील मी या ठिकाणी चर्चा करत असतो की बाबा नेमकं काय प्रॉब्लेम चालू आहे. मी मागे बघितलं असेल, बँकेमध्ये वगैरे मॅनेजरला जाऊन देखील भेटलेलो आहे की नेमका प्रॉब्लेम काय होत आहे, पैसे का पुढे येत नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. हा लाडका दादा तुमच्या सदैव सोबत आहे. लाडक्या ताईंनो, तुम्हाला वाटतंय का मी तुमच्या नेहमी सोबत राहावं, नेहमी तुम्हाला अशी मदत करत राहावी? लाडक्या ताईंनो, तुम्हाला वाटतंय का? बघा, हा लाडका दादा तुमच्या सदैव सोबत
सोबत असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, मी तुमच्या सोबत असावं का या ठिकाणी नसावं, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे, पुढील हप्ता 3000 रुपये मिळणार अशा स्वरूपाची या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तुम्हाला तो दाखवणार आहे, अगोदर तो गोष्टी दाखवणार आहे आणि पुढील हप्ता 3600 मिळणार आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. अगोदर तुम्हाला पुरावा दाखवतो आणि नंतर या व्हिडिओकडे मी वळतो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी तुम्हाला साम टीव्हीची ही बातमी आहे, लाडक्या बहिणींना 3000 मिळणार. ही बातमी मी सांगत नाहीये. बघा, ही बातमी टीव्ही मध्ये आलेली बातमी आहे. साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. ब्रेकिंग न्यूज, बहिणींना पुढील आठवड्यात 3000 रुपये मिळणार. बघा, ही बातमी काय केलेली आहे, साम टीव्हीने सांगितलेले 3000 रुपये पुढच्या आठवड्यात मिळणार, पण तारीख सांगितलेली नाही. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, बघा, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच मी सांगत आहे. बघा, पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला अंदाज आता व्यक्त करत नाही की बाबा आम्ही अंदाज व्यक्त करतो, इथं पैसे देईल तेव्हा पैसे देईल, मी तुम्हाला सांगत नाही. पुढच्या आठवड्यात त्यांनी अजून तारीख दिलेली नाही, म्हणजे या ठिकाणी अजून पण 100% गॅरंटी नाही. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, बघा, लक्षात घ्या, काय म्हणतो ते समजून घ्या. त्यांनी पुढील आठवड्यात 3000 रुपये येतील, पण त्यांनी असं सांगितलं नाही की ह्या दिवशी येतील, त्या दिवशी येतील, किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी, कोणत्या मंत्र्यांनी अधिकृत या ठिकाणी डेट सांगितलेली नाही. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, ह्या बातमीवर अजून तरी माझा तरी विश्वास नाही. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, ही टीव्ही मध्ये बातमी आली आहे, पण मी या ठिकाणी ट्रिक्स गुरु तुम्हाला सांगतोय की बाबा माझा तरी याच्यावर विश्वास नाही. पैसे येतील, 100% येतील. परत तुम्ही म्हणत असाल की सर पैसे येणारच का नाही, 100% तुम्हाला पैसे येणार, त्याच्याबद्दल शंका घेऊ नका. परत सांगतोय, 100% गॅरंटी के साथ सांगतोय तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे, 9वा हप्ता भेटणार आहे, सगळ्याला भेटणार आहे. याद्या पूर्ण झाल्यानंतर, ज्यावेळेस तुमच्या याद्या पूर्ण होतील, अपात्रताईंना बाहेर काढलं जाईल, पात्रताईंना तेवढं ठेवलं जाईल आणि त्यांना 8वा हप्ता, 9वा हप्ता भेटत राहणार आहे. तर लक्षात घ्या, पण तो कधी भेटणार आहे तारीख ठरलेली नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, कुठे तुम्हाला टीव्हीवर दिसत असेल की बाबा असे पैसे भेटतील, तसे पैसे भेटतील, विश्वास ठेवायचा नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत अधिकृत एखाद्या मंत्र्याकडून माहिती समजत नाहीये, तोपर्यंत मी देखील तुम्हाला तारीख देणार नाही. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, बऱ्याच ताईंचे प्रश्न येतात की सर यांनी ही तारीख सांगितली, सर त्यांनी ती तारीख सांगितलेली आहे, मग तुम्ही का सांगत नाही ती तारीख. लक्षात घ्या, बरेच जण म्हणतात 8 मार्चला पैसे येणार आहेत, बरेच जण म्हणतात 15 मार्चला पैसे येणार आहेत, बरेच म्हणतात पुढच्या आठवड्यात पैसे येणार आहेत. पण लक्षात घ्या, अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला खोट्या बातम्या, चुकीच्या बातम्या किंवा फक्त तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून व्हिडिओ बनवणार नाही. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. लक्षात घ्या, जर या ठिकाणी खरंच आलं की बाबा ह्या डेटला पैसे येणार, तुम्हाला मी नक्कीच त्या दिवशी सांगेन. पण तुर्तास तरी आतापर्यंत तरी ह्या गोष्टी अजून झालेल्या नाहीत. बघा, या ठिकाणी बघा, अजून पुढचं यांनी सांगितलेलं आहे, फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार. फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार. तुम्हाला अजून पण एक गोष्ट सांगतोय की बाबा त्यांनी 2100 रुपये देणार का 1500 रुपये देणार अजून ठरलेलं नाही. बजेटमध्ये या ठिकाणी ठरलं जाणार आहे 2100 रुपये भेटणार का 1500 रुपये भेटणार. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत, म्हणजे 8व्या हप्त्याचे आणि 9व्या हप्त्याचे एकत्र, का तुम्हाला 3600 रुपये भेटणार आहेत. 3000 रुपये 600 कसे, 1500 रुपये तुम्हाला 8व्या हप्त्याचे आणि 2100 रुपये तुम्हाला 9व्या हप्त्याचे म्हणजे मार्च महिन्याचे. असे तुम्हाला 3600 रुपये भेटणार आहेत का 3000 रुपये भेटणार आहेत, अजून गॅरंटी नाही. काय असं पण होऊ शकतंय 8व्या हप्त्याचे अगोदर पैसे तुम्हाला भेटतील आणि नंतर 9व्या हप्त्याचे पुढच्या अजून महिन्यामध्ये भेटतील, किंवा लास्टच्या ह्या महिन्याच्या शेवटी भेटतील. अजून काही क्लिअर नाही. हे सगळे अंदाज आहेत. लक्षात घ्या, परत सांगतोय, हे सगळे अंदाज आहेत. एवढे भेटतील, तेवढे भेटतील, असे भेटतील, तसे भेटतील, या तारखेला भेटतील, त्या तारखेला भेटतील, अजून काही क्लिअर झालेलं नाही.
परत सांगतोय, हा लाडका दादा तुम्हाला माझ्यावर नाराज व्हायचं असेल, व्हा नाराज, बिंदास नाराज व्हा, पण मी खोट्या बातम्या देणार नाही, चुकीच्या बातम्या देणार नाही, दिशाभूल करणाऱ्या बातम्या देणार नाही. लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला राग आला तरी चालेल, वाईट कमेंट्स केले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी चुकीच्या बातम्या सांगणार नाही. हा लाडका दादावर बऱ्याच ताईंचा विश्वास आहे, महाराष्ट्रामधील बऱ्याच ताईंचा आपल्या या चॅनलवर विश्वास आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला मी सत्य बातम्या त्याच गोष्टी सांगत असतो. त्याच्यामुळे यावेळेस पण तुम्हाला सत्य बातम्या सांगत आहे. व्हिडिओ बघा, चांगले तुम्हाला वाटत असतील लाईक करा, नक्कीच लाईक करा. चांगल्या कमेंट्स पण द्या, तुमचे प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुम्हाला जर वाईट कमेंट द्यायची असेल तरी बिंदास विचारा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण अजून सांगतो की या ठिकाणी क्लिअरिटी आलेली नाही. तुम्हाला कधी किती पैसे भेटणार आहेत, 3000 भेटणार आहेत का 3600 भेटणार आहे का 1500 रुपये भेटणार आहेत का 2100 भेटणार आहे, अजून क्लिअरिटी आलेली नाही. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.